ऐन दिवाळीत मुंबईकरांसाठी बेस्टनं एक बेस्ट भेट दिली आहे। बेस्टच्या वीज दरात तब्बल 60% घट होणार आहे। राज्य वीज नियामक आयोगानं हे दर कपातीचे आदेश दिलेत। त्यामुळे वीज ग्राहकांना प्रति युनिट ₹4.13 ऐवजी आता ₹3.92 या दरानं वीज बिल येणार आहे। 1 नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत। वीज ग्राहकांसाठी हा सुखद धक्का असला तरी बेस्टवरील आर्थिक संकट यामुळे अधिकच गडक होण्याची भीती आहे। दरम्यान टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांच्या वीज दरात देखील अलीकडेच कपात करण्यात आल्याचं समजतंय। आता आपण पाहणार आहोत डोळे दिपवणारी दृश्य। आजवर दिवाळी तुम्ही तुमच्या नजरेतून किंवा आमच्या नेहमीच्या कॅमेऱ्यातून पाहिली असेल, पण यंदा आम्ही हीच दिवाळी तुम्हाला दाखवत आहोत थेट आकाशातून। हो, थेट आकाशातून। लातूरमधलं गुलाई देवीचं मंदिर प्रकाशानं न्हाऊन निघालं। सोबतच गल्लोगल्ली दिवाळी रंगात न्हाऊन निघाली। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण म्हणतात, हेच या दृश्यांवरून स्पष्ट होतं। रंगीत आतषबाजी तर डोळे दिपवून टाकताना आपल्याला पाहायला मिळते। इकडे दिवाळीच्या निमित्तानं सुलेखनकार अच्युत पालव यांनी बेलापुरात अक्षर दिवाळी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। इंग्रजी आणि देवनागरी या दोन्ही लिपींचा वापर करून 20 बाय 20 फुटाच्या कागदावर सुलेखनाच्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दिवे आणि पणत्यांनी सजलेली ही अक्षरं साकारण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती। शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या गुरुद्वारात दीपोत्सव साजरा होतोय। या दीपोत्सवासाठी भाविक देशाविदेशातून नांदेडमध्ये दाखल होतात। गुरुद्वारात दिवाळी दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो। संगमरवरी गुरुद्वारा, त्यावर सोन्याचा कळस आणि त्यावर लखलखणारे दिवे, ही दिव्यांची आरास पाहून भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। इकडे वसई विरारमध्ये सध्या शिवशाही अवतरल्याचे चित्र दिसून येते। दिवाळीनिमित्त शहरातील यंगस्टर ट्रस्टनं किल्ले स्पर्धा आयोजित केली। स्पर्धेला मोठा प्रतिसाद देखील मिळत असून ठिकठिकाणी राज्यातील गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या दिसून येत आहेत। विरार पूर्वेच्या अष्टविनायक सोसायटीतील मुलांनी सज्जनगड प्रतिष्ठान, बालमित्र मंडळानं किल्ले राजगड, तर मनवेलपाडा भागात जंजिरा किल्ला उभारण्यात आला। या स्पर्धेच्या निमित्तानं शहरातल्या गल्ली गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत होताना पाहायला मिळतोय। दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके आणि नव्या कपड्यांसोबतच बच्चे कंपनीला आकर्षण असतं ते किल्ले बनवण्याचं। आणि बच्चे कंपनीची हीच आवड लक्षात घेऊन पुण्यात किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या 24 वर्षांपासून पुणे पालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात येते। यंदा संभाजी उद्यानात ही स्पर्धा पार पडली। त्यावेळी स्पर्धकांनी तयार केलेले किल्ले पाहण्यासाठी लहानग्यांसह मोठ्यांनी देखील गर्दी केली होती। देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। प्रमुख शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। रस्ते गल्ल्यात झळाळून निघतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत घराघरात चैतन्याचं वातावरण आहे। ही दृश्य राजस्थानच्या पिंक सिटी अर्थात जयपूरची आहेत। दिवाळीनिमित्त जयपूरच्या जंक्शनमध्ये मोठी रोषणाई करण्यात आली आणि शहर अक्षरशः या रोषणाईत न्हाऊन निघालं। डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य आम्ही आता तुम्हाला दाखवतोय। बीड शहरात गल्लोगल्ली दिवाळीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे। दिवाळीची म्हणजे प्रकाशाचा सण म्हणतात, हे या दृश्यांवरून स्पष्ट होतं। रंगीत आतषबाजी तर डोळे दिपवून टाकते, तर चित्रीकरण करताना सुरक्षेचे सारे निकष ABP माझानं पाळले आहेत। पाहूयात हे दृश्य।